पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं सुंदर देखणं स्वप्न साकार झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषांनी हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारांनी हे स्वप्न लिहिलं या पेरलं ते राजे शंभू छत्रपती. प्रथमतः या तिन्ही महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि एक छोटीशी विनोदी प्रेम कविता आपल्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे लग्नातलं जेवण. प्रेमात फार वेळा काय होतं, अहो प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप जेवलो, अशी लग्न खूप जेवलो, कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रणं धाडली, निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली. त्यात तिचं पुन्हा आग्रहाचं निमंत्रण असायचं की लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजे, लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजे, असं लग्न जमल्यावरही तिलाच म्हणायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवण प्रेमाच्या ढेकऱ्या देत फिरायचो, अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचो. अशी लग्न जेवता जेवता दिवस असेच सरत गेले, अशी लग्न जेवता जेवता दिवस असेच सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवळ जेवणाचेच आमंत्रण आले. आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा, आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा, तिला शब्दाला तू जागलं पाहिजे, माझ्या बाळाचं वास सुद्धा जेवलं पाहिजे. आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा, तिला शब्दाला तू जागलं पाहिजे, माझ्या बाळाचं वास सुद्धा जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा काय होतो, अहो प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला पापा म्हणायचं, मला पापा म्हणायचं.